सुझॅन, थांब, लांब राहा. घरात होता पण हळू बोल जरा, हळू बोल. इथे बाहेर लोक आहेत. सॉरी सॉरी. सॉरी काय सॉरी? आणि आता सॉरी म्हणून काही उपयोग नाहीये. जे करायचं होतं ते करून मोकळी झालीस ना. असं काय केलंय मी? काय केलंस म्हणजे इथं सकाळपासून फोन करतोय तुला, एकतर एकही फोन उचलला नाहीयेस. बरं नंतर काय नॉट रिचेबलच यायला लागला. कॉल बॅक करायची पद्धतच नाहीये तुझी. आणि डायरेक्ट दिसली कुठे? हा, बॅग घेऊन सरळ घरी आलेली दिसलीस तुम्हाला. तुझ्या ना हसू नकोस, मस्करी नाहीये ही. आपलं ठरलंय ना, जे काही प्लॅनिंग करायचंय ते आपण मिळून करायचं, हे ठरलंय ना. मग तुझ्या डोक्यात एक काहीतरी येतं आणि करून मोकळे होतेस. असं काय करतोयस तो? मी तुला खूप मिस केलं. मी नाही राहू शकत आता तुझ्याशिवाय. आणि एक ना एक दिवस मी या घरात येणारच आहे ना. मग आत्ता आले म्हणून काय झालं? आता ना मी तुझ्या वाईफला या घरातून बाहेर काढणार आहे आणि माझी स्वतःची अशी एक इंडिव्हिज्युअल प्लेस या घरात निर्माण करणार आहे. हळू जरा, हळू हळू. काय झालं? तू हॅपी नाहीयेस का मी इथे आले तर? जाऊ दे सो. मी तुझ्यासाठी काय काय करते आणि तू असं चिडतोयस माझ्यावर. नाही गो, नाही चिडत नाहीये. हा, मी कितीही ठरवलं ना तरी जास्त वेळ चिडताच येत नाही मला तुझ्यावर. पण सुझॅन, जे काही प्लॅनिंग करायचंय ते आपण दोघांनी मिळून करायचं, हे ठरलंय ना. म्हणजे यापुढे लक्षात ठेव, एकटीने काही करायचं नाही. हा, ओके. ओके नाही, प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. सोहम, सोहम कुठेस तू? काय? शुभम शोधतोय तुला. सोहम. बेड खाली. जागा कुठे? बेड खाली? मला काय कळून, मला ऐक आहे बघ, मी या विंडोतून जातो. बघ, एक काम करतो, मी इथे लपतो. कोणी आलं तर सांग मी नाहीये म्हणून. एवढं करशील का? छान, गोंधळ घालू नको अजून. सांभाळून घे. मी लपतो इथे, सांभाळून घे प्लीज. असा बरे मॅम, सोहम सर नाहीये तिथे. गेले ते बाहेर. नक्की? ये बाहेर. हो थांब. एकदा बघ, एकदा चेक कर ना. नेमकं तेवढ्यात कोणतरी यायचं. एकदा चेक कर प्लीज प्लीज. लगेच सटकतो. कोण नाहीये का? आजोबा बडीशेप. बाबा थँक्यू. आई बडीशेप घ्या. थँक्यू बाळा. सुझॅन, सॉरी मॅम, मी तुम्हा सगळ्यांना डिस्टर्ब केलं असेल तर. पण ऍक्च्युली मला झोप येत नव्हती. अगं नाही, एक मिनिट. हा ये बस. काय झालं? काय झालं? ऍक्च्युली मला झोप येत नव्हती.
सारखा माझ्या लँडलॉर्डचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. हे बघ सुजान, मी अगदी समजू शकते तुला असं वाटणं, पण तू नको काळजी करूस. आम्ही आहोत ना सगळे इथे तुझ्या बरोबर. इथे तू एकदम सेफ आहेस. आय नो मॅम, मी इथे एकदम सेफ आहे. तुमच्या घरी ना मला माझ्या स्वतःच्या घरात असल्यासारखं वाटतं. पण मॅम, माझ्या मनात खूप भीती बसली हो. मला असं सतत वाटतं की जर मी आज तिथून निघाले नसते ना, तर माझ्यासोबत काहीतरी खूप वाईट घडलं असतं. सुजान, सुजान, हे बघ. वा सुझॅन, कसली स्मार्ट ऍक्टिंग करतेस ग तू. तुला जर अनिसी वाटत असेल ना, तर तू माझ्याशी बोल अगदी मन मोकळेपणाने. शुभ्राशी बोल. शुभ्रा तुझी मैत्रीण आहे ना. आमच्याशी बोल सगळ्यांशी. ओके, पण ते विचार तर मनातनं काढून टाक. एकटी नाहीयेस तू. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच सोहम सर. मी तुमची सेक्रेटरी असून तुम्ही मला एका फॅमिली मेंबर सारखं ट्रीट करता. थँक्यू सो मच. मॅम, मी जाते आता झोपायला. गुड नाईट. गुड नाईट सोहम सर. गुड नाईट शुभ्राताई. Finally, I'm here. What a bedroom, man. Wow. मागे एक ते नाही का पाहुणे आमच्याकडे आले होते. त्यांना इथे या खिडकीमध्ये रात्री काहीतरी असे चित्र विचित्र आवाज ऐकू यायचे, काही आकृत्या दिसायच्या. शुभ्राताई, शुभ्राताई काय झालं? तुम्ही अशा अचानक आलात. काही हवंय का तुला तुम्हाला? काय हवंय सुजान? तुम्ही काय बोलताय मला नाही कळत आहे. तुला कळतंय मी काय बोलतेय ते, आणि मलाही कळतंय की तू हे सगळं जाणून बुजून करतेस. पण हे सगळं करून तुला काय मिळणार आहे हे मात्र मला कळत नाहीये. यू रिअली डोंट नो की हे सगळं करून मला काय मिळणार आहे? भ्रमात आहेस तू सुजान. हे सगळं करून तुझ्या हाताला काहीही लागणार नाहीये. उलट तुझं आयुष्य खराब होईल याच्याने. कारण सोहम त्याच्या आयुष्यातली माझी जागा तुला कधीच देऊ शकत नाही. शुभ्रा, तू खूप बोलतेस, बट यू नो व्हॉट, तू फक्त बोलतेस आणि मी करून दाखवते. आता बघ ना, कालपर्यंत तू ज्याला माझं घर असं म्हणत होतीस, त्या
तुमच्या घरात मी किती इझिली एंटर केले. आणि फक्त आले नाहीये तर मी इथे राहणार आहे. आणि सोहम सरांचं म्हणशील तर ते परवा जे पार्टीत तुला म्हणाले ते तू ऐकलं नाहीस का? ओके, लेट मी रिमाइंड. सोहम सर तुला असं म्हणाले की तुला हवं ते कर, मी सुझॅनला सोडणार नाही. एम आय राईट? यू नो व्हॉट शुभ्रा, सोहम सरांना ना आता कसलीच भीती राहिलेली नाहीये. आणि आमच्या रिलेशनशिप बद्दल जरी आसावरी मॅमना कळलं ना तरी ही डझंट केअर. तुझं प्रॉब्लेम काय माहितीये सुझन? सोहम जे जे बोलेल ते सगळं तुला खरं वाटतं. आत्ताही तुला एकदम छान वाटत असेल ना, पण लेट मी रिमाइंड यू, सोहम फक्त आणि फक्त तुझ्या फिलिंग्स बरोबर खेळतोय. ओ पुअर शुभ्रा ताई, मला ना तुझं इतकं वाईट वाटतं. इनफॅक्ट मला ना तुझी आता दया यायला लागली. इकडे तू किती एफर्ट्स घेतीये तुझं मॅरेज वाचवायला आणि तिकडे तुझा तो हजबंड ज्याचं तुझ्यावर नाही माझ्यावर प्रेम आहे. आता ह्या अशा सिच्युएशन मध्ये आपण काय करू शकतो? काहीच. त्यामुळे जितक्या लवकर तू ही फॅक्ट एक्सेप्ट करशील ना तितकं तुझ्यासाठी बेटर असेल. तुझ्या नाकावर टिचून मी या घरात आली. जस्ट थिंक अबाउट इट की तुझी जागा घ्यायला मला कितीसा वेळ लागेल. सुझान, तू आता तू काय करतेस इथे आता? सोहम, ही मुलगी आपल्या घरात घुसली आहे त्याचा तुला काहीच वाटत नाही हे का रे? जरा शांत डोक्यानं विचार कर सोहम. आईना जर का हे सगळं कळलं तर काय होईल? तुला काय वाटतं रे? तुला घाबरून मी आईना सांगत नाहीये. मला आईंची काळजी आहे, त्यांचं काय होईल याचा विचार करून मी आईना सांगत नाहीये सोहम. सोहम, अरे या सगळ्याचा आपल्या कुटुंबावर काय परिणाम? बास ग, बास आता. सारखं आपली फॅमिली, आपलं कुटुंब, बास ना आता. तुला ज्या गोष्टीचा अभिमान वाटतो ना शुभ्रा, त्याच गोष्टीचा कंटाळा आला मला, कळलं? अरे ही सगळी आपली माणसं आहेत. एरवी सगळ्यांसमोर नॉर्मल असल्यासारखा वागतोस तू आणि नॉर्मल असल्यासारखं वागत नाही, नॉर्मल असल्याचं नाटक करतो मी, कळलं? ही जी काही माणसं आहेत ना त्यांच्याबद्दल आणि तुझ्या या सो कॉल्ड हॅपी फॅमिली बद्दल माझं काय मत आहे यापूर्वी मी तुला स्पष्टपणे सांगून झालंय शुभ्रा. मला वाटलं होतं ते सगळं तू रागात बोललास. नाही नाही, अजिबात नाही, खरं आहे हे. हा, डोक्यात जातात ही माणसं, सगळी माणसं, कळलं? मला नाही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, सगळ्यांच्या मनासारखं मला नाही वागता येत. मग काय, या घरातनं जीव घुसमटतो माझा शुभ्रा, कळलं का? तुला काय वाटतं आवडतं मला हे? हा, मला नाही आवडत सकाळी उठून देवपूजा करायला, हे असे केस विंचरायचे, चष्मा लावायचा, असं गुणी बाळ असल्यासारखं दाखवायचं, हे मला आवडत नाही. पण हे सगळं मी जर केलं नाही ना तर नालायक ठरतो मी ना या घरात. या माझ्या आईपेक्षा 100 पटीने जास्त चांगला बिझनेस मी करू शकतो. पण हेच जर मी करायचा प्रयत्न केला ना तर मला बिझनेस टेक ओव्हर करायची घाई आहे असं वाटेल ना तिला. एक गोष्ट मला मनासारखी वागता येत नाही या घरात, आरामात जगता येत नाही. या घरात ना मुळात मीच नसतो. मी आहे तसा ऍक्सेप्ट का नाही करत तुम्ही कोणी? आणि तू सुद्धा शुभ्रा, तू तरी माझ्या मनाचा विचार केलास कधी? तू अशी संस्कारी टिपिकल बायको सारखी जी वागतेस ना, कंटाळा आलाय मला, वीट आलाय त्याचा, कळलं का? माझ्या बायकोकडून काय अपेक्षा आहेत त्याचा विचार केलायस तू? मला एकच गोष्ट सांग, मग आपल्या इतक्या वर्षाच्या संसारात एकदाही तू माझ्यावर मनापासून प्रेमच केलं नाहीयेस. बायको म्हणून तू कधी माझ्याकडे बघितलंच नाहीयेस का रे? सोम, जेव्हा जेव्हा मला वाटायचं की आपण एकत्र आहोत, आपण सुखी आहोत, तेव्हा तेव्हा तुझी घुसमट व्हायची सोहम. सोम, आजपर्यंत एक क्षणही तू माझ्यावर खरं प्रेम केलंच नाहीयेस. शुभ्रा, मिळालं तुझं तुला आन्सर? सोहमचं खरंच तुझ्यावर प्रेम असतं ना तर तो असा इथे सायलेंट उभा नसता, तो बोलला असता. आणि त्याच्या लाईफ मध्ये मी नसते. म्हणून हे असे फिल्मी क्वेश्चन्स विचारणं ना बंद कर.
तो बिचारा ऑलरेडी बोर झालाय, त्याला अजून इरिटेट करू नकोस. आणि तू काहीही म्हटलीस, काहीही बोललीस ना, तरी ही फॅक्ट चेंज नाही होणार आहे की सोचं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम. ही काय बोलते ते खरं आहे का सोहम? तू कधीच माझ्यावर प्रेम केलंच नाहीयेस. तुला मी त्याच्याशी बोलते सोहम, मला तुझ्याकडून उत्तर हवंय. सुजानची हिंमतच कशी झाली सरळ आपल्याकडे येऊन राहायची मला कळत नाही. त्या आसावरी पण तिला सपोर्ट करते. तर तिची काही चूक नाही म्हणा, तिला अंधारातच ठेवले सोहमने. पण आपल्याला माहिती ना सगळं, आपण तिला सांगायला हवं सगळं. हे बघ शुभ्रा, तिला जेव्हा कळेल ना की आपल्याला सगळं माहीत होतं, सोहम राहायला बाजूला, आपल्यावर जास्त चिडेल ती. हो बाबा. तू तरी का सहन करतेस सगळं? नाही, आसावरीला सगळं सांगायला हवं. आज सकाळी ती ऑफिसला लवकर गेली म्हणून संध्याकाळी तिला सगळं सांगणार आहे. हो बाबा, पण प्लीज तुम्ही शांत व्हा बरं. त्रास नका करून घेऊ तुम्ही. आणि बाबा, मी शांत राहिली त्याला अजून एक कारण आहे. काल खूप दिवसांनी सोहमच्या डोळ्यात मी पुन्हा एकदा प्रेम बघितलं माझ्यासाठी. बाबा, मला वाटतं की सोहम भरकटलाय आणि ही सुजान ना त्याचा पुरेपूर फायदा घेतेय. बाबा, सोहम चुकतोच आहे, पण ही सुजन आहे ना, त्याला त्याची चूक सुधारूच देत नाहीये. पण बाबा, काल बऱ्याच दिवसांनी मला असं वाटलं की सोहम माझ्याकडे अजूनही येऊ शकतो. आत्ता तुम्ही जर का आईना सगळं जाऊन सांगितलंत ना, तर त्या लगेच काहीतरी ऍक्शन घेतील बाबा, आणि मला तेच नकोय. मला आमच्या नात्याला, सोहमला अजून एक चान्स द्यायचा आहे बाबा. ठीक, तू तसं ठरवलं असेल तर मी काय बोलणार. उपम्याला उपमा नाही. घ्या. उपमा? काय तेच 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 करतोय? काहीतरी वेगळं करत जा ना. हे काय? स्वतः तुझ्या तब्येतीला हेच चांगलंय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट आणलाय. नाही, पण एवढा खर्च करण्याची काही गरज नव्हती काही. ए, काय चालू तुझं? अरे प्रेमाने एवढं आणलं तर खा ना. हा, हेल्दी हेल्दी फूड म्हणून दररोज याचं ते उपमानाचं पोहे खाऊन वैताग आलाय मला. अरे शेफ आहेस ना बाबा, वेगवेगळे पदार्थ बनवायला शिक ना. मी करीन रे, तुझ्या तब्येतीला झेपलं पाहिजे ना. हे आहे जरा शिक काहीतरी. हा, हे नको हे नको मला. ओके तू पण बस ना. सर, मला नको, मी नंतर खाईन. नाही बरोबर तिथं, तिला लवकर जाऊ दे. आसावरी कधीच गेले ऑफिसला, तू लवकर जा, चिडेल तुझ्यावरती. सर, आसावरी मॅमने मला घरीच रेस्ट करायला सांगितलंय. आणि तसंही मी त्यांचं सगळं शेड्यूल, सगळ्या मीटिंग्स ह्या अरेंज करून त्यांना मेल केलाय सकाळीच. सो त्यांच्या कामात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सर, तुम्हाला ब्रेकफास्ट? नाही, मला नको, मी उपमा खाणार. ताई? नाही नाही, मलाही नकोय, मला भूक नाहीये. सोहम सर? हा, थँक्यू. शुभ्रा, मला जरा एका कामाने बाहेर जायचं, मला यायला उशीर होईल. वा, अप्रतिम उत्तम ब्रेकफास्ट आणलेला आहे. माय प्लेजर सर. याला काय झालं? मी बघते.
आहे